शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी कृषी मित्र शिवप्रसाद परार डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन या कंपनीमध्ये वाशिम जिल्हा हा पाहतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण धनंजय पाटील अवताडे आपण आज रोजी त्यांच्या हळद पिकामध्ये आहे. तर शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा प्लॉट पूर्णतः आपल्या मार्गदर्शनाखाली आहे. आणि या प्लॉटची सध्याची परिस्थिती तर पाहिली तुम्ही तर पानाची हिरवेगार आणि एक तर वाढ पण चांगली आहे, पानाची हिरवेगारपणा पण आहे, पानाची रुंदी पण चांगल्या प्रमाणामध्ये आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आम्ही हे जे झाड आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की ही जे झाड आहे याची हाईट तुम्ही पाहू शकता, पानं पण पाहू शकता. त्याला जवळपास आता आज रोजी जर तुम्ही पाहिलं तर 1 2 3 4 आणि 5 गट्टूची अवस्था या ठिकाणी लागलेली आहे. आणि याला तुम्ही आता कांडी पण याची सुटणं याला चालू झालेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो हळदीचं उत्पादन हे 2 गोष्टीवर निर्भर करते. तर त्या 2 गोष्टी कोणत्या की जवळपास हळदीला ही एकच कांडी होती, हे याचं मदर आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी जेवढे फुटवे जास्त तेवढे त्याला गट्टू आणि गट्टूला खालून कांड्या, म्हणजे हे याचं एक उत्पादन याच्यावर निर्भर करते. आणि दुसरी गोष्ट काय की पानाची रुंदी, या पिकाची पानाची रुंदी जर चांगल्या प्रमाणामध्ये असली आणि हिरवीगार असली शेवटपर्यंत तर या पिकाचं उत्पादन हे चांगलं होते. तर यांना आपलं जे मायकोराज आहे ते 4 किलो प्रति एकर याप्रमाणे या प्लॉटला दिलं होतं. हे दिल्याच्या नंतर काय होते की हा जो प्लॉट आहे हे जमिनीतले जे अन्नद्रव्य 16 अन्नद्रव्य हे अपटेक करून मुळाच्या कक्षेपर्यंत हे मायकोराजा काम करते. मुळाच्या कक्षा ही खराब होऊ देत नाही. पूर्ण 16 अन्नद्रव्य अपटेक करून पिकाला हे जसं अन्नद्रव्याची कमतरता आहे तसं हे लागू करायचं काम करते. आणि आपण वरतून जे बेडवरती पण आपण जे दिलेले खतं ते पण ही पिकाला लागू करायचं काम करते. आता धनंजय भाऊ थोडस सांगतील एक शेतकरी बंधूंना कसं वाटते. धनंजय भाऊ तुम्हाला आपण प्लॉट तर चांगल्या पद्धतीने आम्हाला दिसूनच राहिला. आणि आमच्या त्या प्लॉटची पूर्ण वाढ भरपूर झाली होती. पण आमच्या ज्या झाडाला खाली माल आहे का नाही पाण्यासाठी शिवा भाऊला आम्ही बोलवलं. आणि त्या या सध्याच्या एका झाडाला 5 गट्टू आणि 8 कांड्याचं सध्या रूपांतर होत आहे. तर ठीक आहे शेतकरी बंधू, धन्यवाद.